नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय महत्त्वाच्या बातमीने. आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांचे निकटवर्ती जे आहेत त्या निकटवर्तीयांच्या घरावर आता IT कडून म्हणजे इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने छापे टाकले आणि त्याबरोबरच RTO अधिकारी बजरंग खरमाटे आणि संजय कदम यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. यशवंत जाधव प्रकरणाशी संबंधितच राहुल कनाल यांच्या घरावरती धाड टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राहुल कनाल BMC मध्ये शिक्षण समितीवर आहेत आणि दरम्यान काही प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते आणि या संबंधी IT ला जाधवांच्या घरी टाकलेल्या छाप्यात ही माहिती मिळाली आहे. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या धाडी टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. आधी देखील अशी आक्रमणं झाली आहेत. ही दिल्लीची आक्रमणं असून ही भाजपची प्रचार यंत्रणा झाली आहे. महाराष्ट्र झुकणार नाही, थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली आहे. महाराष्ट्रावर आधी देखील अशी आक्रमणं झालेली आहेत. हे दिल्लीचं आक्रमणच आहे. आपण बघत असाल गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा इथे निवडणूक लागेल असं कळायला लागलं आणि महाविकास आघाडीची भाजपला भीती वाटायला लागली तेव्हापासून हे सुरू आहे. हे UP मध्ये असं केलेलं, हैदराबादमध्ये केलेलं, बंगालमध्ये केलेलं, आता महाराष्ट्रात निवडणुका येऊ राहिलेल्या आहेत म्हणून इथे सुरू आहे. राहुल कनाल काय मराठी आहे काय? राहुल कनालचं जरा सर्टिफिकेट दाखवा, मला पण कळून दे. कनाल नावाचा कधीपासून मराठी व्हायला लागला? माझ्या हिशोबाने तो सिंधी समाजाचा आहे. मग कुठून मराठी आला इथे? आणि श्रीमंत मग मराठी माणसाला करायचं होतं ना. महानगरपालिकेचे टेंडर असो, BMCचे टेंडर असो, कधी गोम्स, कधी कनाल, कधी मोरिया, ह्या नावाच्या लोकांना कसे भेटत होते? तर आज आयकर खात्याच्या मुंबईत 5 ठिकाणी धाडी पडल्याचं आपण बघतोय. त्यापैकी एक नाव जे समोर येतोय ते आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती राहुल कनाल, अनिल परब यांचे निकटवर्ती RTO अधिकारी बजरंग खरमाटे. तिसरं नाव येतंय ते सदानंद कदम हे शिवसेना नेते आहेत, पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, आणि त्यांच्या घरी देखील आयकर विभागाने धाड टाकल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्या घरावरती आयकर विभागाने छापा टाकला होता आणि तिथे देखील सलग 2 दिवस त्यांची चौकशी करण्यात आली. दोन्ही दिवस त्यांना घराच्या बाहेर पडता आले नाही. त्यांचे मोबाईल जे आहेत ते आयकर विभागाने स्वतःकडे ठेवून घेतलेले होते. त्यांच्याशी संपर्क केला जाणं कठीण झालेलं होतं आणि त्यांची जी चौकशी करण्यात आली, त्यांच्या घरात जे काही व्यवहाराच्या नोंदी असलेल्या डायरी सापडल्या आणि यावरूनच काही गोष्टींची शहानिशा करण्यासाठी म्हणून आता राहुल कनाल याच्या घरी छापा टाकण्यात आलेला आहे. राहुल कनाल हा मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीवरती देखील सदस्य आहे आणि त्यामुळे काही गोष्टी मंजूर करण्यात आलेल्या होत्या आणि त्याबद्दलच्या नोंदी त्या डायरीमध्ये सापडल्या असाव्यात असा एक कयास किंवा अशी एक शक्यता लावली जाते, ज्यावरून आता ही सगळी चौकशी केली जाते. जाणून घेऊयात की हा राहुल कनाल नेमका आहे तरी कोण, त्याची पार्श्वभूमी काय. हा व्यक्ती आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती म्हणून त्याची ओळख आहे. राहुल कनाल हा शिर्डी संस्थांचा विश्वस्त देखील आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीचा सदस्य आहे आणि टीम आदित्यचा महत्त्वाचा चेहरा म्हणून देखील राहुल कनालला ओळखलं जातं. युवासेना कोर कमिटीचं महत्त्वाचं पद त्याच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि त्या आमदारांच्या यादीतलं महत्त्वाचं नाव राहुल कनाल असेल. ज्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे देण्यात आलेली आहे मंजुरीसाठी म्हणून, त्यात देखील याचं नाव असल्याचं कळतं. त्यामुळे हा व्यक्ती ठाकरे कुटुंबियांच्या अत्यंत जवळचा व्यक्ती असल्याचं कळतंय. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्ती म्हणून RTO बजरंग खरमाटे यांचं नाव काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केलं होतं. काही आरोप त्यांनी लावले होते की कशा प्रकारे बजरंग खरमाटे हे कलेक्शन करतात आणि अर्थात त्याचा सगळा भाग जो आहे तो अनिल परब यांच्यापर्यंत पोहोचवला जातो, असा देखील आरोप त्यांनी केलेला होता. आणि आरोपांनंतर आपण बघतोय आता या ITच्या छाप्यांमध्ये बजरंग खरमाटे यांच्या घरावरती छापा टाकण्यात आलेला. काही दिवसांपूर्वी त्यांनी काही जमिनीचे व्यवहार देखील केल्याचं कळतंय.
बजरंग खरमाटे हे आर्थिकदृष्ट्या प्रचंड समृद्ध असल्याची देखील एक फार मोठी चर्चा आहे आणि तसं तर महाविकास आघाडी भ्रष्टाचारामध्ये बुडाली असून आम्ही सूडबुद्धीने कारवाई करत नाही असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावलाय. हे भाजपचे आमदार अतुल भातखळकरजी, ज्याप्रमाणे ईडीच्या कारवाया आय टीच्या कारवाया होतात, हा कुठं ना कुठं सुडाने कारवाई करत असल्याचंही बोललं जातं. नाही, मुळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या लोकांचं हे जुनं रडगाड आहे आणि त्याच्यामुळे याला काही किंमत नाही आहे. नवाब मलिक PMLAच्या कोर्टात गेले, हायकोर्टात गेले, काय झालं? अनिल देशमुखांची चौकशी आम्ही मागितली का? ती मुंबई उच्च न्यायालयाने मागितली, आम्ही नाही सांगितली ती चौकशी. आणि त्याच्यामुळे कर नाही त्याला डर असायचं काही कारण नाही, कळलं की नाही? त्यांनी कायद्याला सामोरं जावं. सूडबुद्धीने कारवाई करत आहे असंही आरोप केला जात आहे. म्हणून म्हटलं ना, सूडबुद्धीने केलं तर न्यायालय उपलब्ध आहेत ना त्यांना, न्यायालयात त्यांना दिलासा मिळू शकतो. त्यांनी न्यायालयात जावं. नवाब मलिक गेलेत ना न्यायालयात, उच्च न्यायालयात हिअरिंग चालू आहे. असं उच्च न्यायालयाला वाटलं की ईडीची कारवाई चुकीची आहे तर त्याप्रमाणे उच्च न्यायालय निर्णय देईल. पण PMLA कोर्टाने काय निर्णय दिला? प्रथमदर्शनी गंभीर गुन्हे आहेत आणि याच्यामध्ये पुरावे दिसत आहेत, हे PMLAच्या कोर्टाने म्हटलं ना. आणि त्याच्यामुळे सूडबुद्धी म्हणून, साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रयत्न करू नका. जे आहे त्याला उत्तर द्या, कायद्याला सामोरे जा. आणि तुमचा भ्रष्टाचार शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल, हा आम्ही खणून काढल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवा. आज पत्रकार परिषद आहे, नवीन गौप्यस्फोट करणार आहे असंही बोललं जात आहे. तो आरोप भाजपवरच थेट असेल आणि PMOकडे त्यांनी ज्याप्रमाणे हे केलं आहे काहीतरी त्यांना मिळालं असेल असं वाटतं. मग आधीच्या आरोपांचं काय झालं? तुम्ही हा तर मूलभूत फरक आहे ना. त्यांनी सांगितलं जलयुक्त शिवारची चौकशी करू, आम्ही काय म्हटलं? करायची नाही का? आम्ही म्हटलं करा. त्यांनी सांगितलं वृक्ष लागवडीची चौकशी करतो, आम्ही काय म्हटलं? करा. कुठलीही चौकशी करा ना. परवा आरोप केला इक्बाल मिर्चीचे आणि भाजपचे संबंध आहेत. अँटी टेररिस्ट स्क्वॉड आहे ना राज्यात, का नाही आहे? करा ना चौकशी. आणि त्यामुळे संजय राऊतांना तुम्ही आज पहिला प्रश्न विचारा की 25,000 कोटीच्या घोटाळ्याच्या कागदपत्रांचं काय झालं? 3.5 भाजपच्या नेत्यांच्या विरोधातले पुरावे देणार होते, त्याचं काय झालं? नील सोमय्यांच्या विरोधामध्ये त्यांनी काय आरोप केले, पुराव्याचं काय झालं? ते EOW ते ॲफिडेव्हिट केलं की आमच्याकडे अजून कंप्लेंटच नाही आहे. 15 दिवसापूर्वी जे काही गाजावाजा करत तथाकथित पत्रकार परिषद घेतली, घाम पुसत आणि तुम्हाला प्रश्नच विचारू दिले नाहीत, त्या पत्रकार परिषदेतल्या आरोपांच्या कागदांचं काय झालं आणि त्याची तक्रार त्यांनी का नाही केली, हा आमचा त्यांना प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. विधानसभा अध्यक्ष निवडीवर राज्यपालांनी होकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अध्यक्षपदासाठी आमदार संग्राम थोपटे यांचं नाव देखील निश्चित झालं असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. अध्यक्षाच्या निवडीची तारीख येत्या 2 दिवसात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे जाहीर करणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे त्या संदर्भात शिवसेनेच्या वतीने राज्यपालांना पत्र देखील पाठवण्यात आलं होतं. त्यांच्याकडनं याविषयी प्रतिसाद आला नाही म्हणून मोठी चर्चा देखील झाली. पण अखेर राज्यपालांनी लवकरच याबद्दलची तारीख घोषित करणार असल्याचं म्हटलंय. विधानसभा अध्यक्ष निवडीवरती राज्यपालांनी होकार दिलाय आणि न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार संग्राम थोपटेंचं नाव हे जवळपास निश्चित मानलं जात आहे आणि येत्या 2 दिवसात याबद्दलची तारीख जाहीर करण्यात येईल. विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर करणार असल्याचं राज्यपालांनी आता सांगितलंय असं सूत्रांकडून आपल्याला कळतंय. बातचीत करण्यासाठी आहे महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी. विधानसभा अध्यक्षाचा तिढा सुटताना पाहायला मिळत आहे, राज्यपालांनी होकार दिला आहे. स्वागत आहे आणि माननीय राज्यपाल महोदयांनी समजा आज होकार दिला असेल आणि तो प्रोग्राम लागला तर पुढच्या आठवड्यामध्ये नाहीतर याच आठवड्यात
जसा प्रोग्राम आला तर अध्यक्ष काँग्रेस पक्षाचा विधानसभेचा होईल. याआधी नाही म्हणता आता तुम्ही हो करता त्यांनी राजी केलं आहे. कालही भेटण्यात महाविकास आघाडीचे नेते गेले, आजही भेटणार आहे. यामुळे तारीख आज मात्र निश्चित होईल असं वाटतं. झाली पाहिजे, कारण की विधानसभा अध्यक्षाच्या विना महाराष्ट्र विधानसभेचं कामकाज होणं हे काही बरोबर नाही. कोरोनाच्या काळातलं ते अधिवेशन होऊ शकत नव्हतं, त्याच्यामुळे अध्यक्षपदाची आपण रिक्त जागा भरू शकलो नाही. पण आता बजेट अधिवेशन आहे, मोठ्या कालावधीचं अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये आमचं तर आजही हे आहे की 11 तारखेला बजेट आहे. बजेटच्या पहिले विधानसभा अध्यक्षाची निवड व्हावी असं आमचं मत आहे. संग्राम थोपटे यांचं नाव निश्चित झालंय. बघा, जिथपर्यंत प्रोग्राम डिक्लेअर होत नाही तिथपर्यंत आम्ही आमचं कॅन्डिडेटचं नाव सांगणं हे काही बरोबर नाही. आखरी तिन्ही पक्षाचं सरकार आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सगळेजण बसून याच्यावरचा निर्णय करू. शेवटचा प्रश्न, राज्यपाल आणि काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी पक्ष या सगळ्यांचा एक अटीतटीचा सामना होता, तो आता संपताना दिसत आहे. राज्यपालांनी कुठे कुठे आपली जे तलवार आहे ती म्यानात टाकली असं वाटतं. नाही, राज्यपाल आणि सरकार हा भाग काही याच्यामध्ये येत नाही. आखरी राज्याच्या जनतेसाठी सगळ्यांना काम करायचं असते. राज्यपालांनाही करायचं असतं आणि सरकारलाही करायचं असतं. पण या पद्धतीचा तेढा निर्माण करून राज्याच्या जनतेला अडचणीत आणायचं असं होता कामा नये. आणि मला असं वाटतं की आपण जी दिलेली आज आम्हाला जी बातमी आहे तुमच्या माध्यमातून जी कळलेली आहे त्या बातमीचा आम्हाला आनंदच आहे. आणि आज अशा पद्धतीनं लोकशाहीच्या व्यवस्थेतला हा चांगला कार्यक्रम या अधिवेशनामध्ये पूर्ण होत असेल तर त्याचं स्वागतच काँग्रेस पक्ष करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बघूया, चौकटीत अडकलेल्या तीला असामान्य कर्तृत्व, संघर्ष, त्याग आणि नेतृत्वाने प्रगतीचा मार्ग दाखवणाऱ्या महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त न्यूज 18 लोकमत मुक्ता सन्मान 2022 ने केलेला आहे. काटेरी मार्गावर चालत या सावित्रीच्या लेकींनी समाजाला दिशा दाखवली. वेळप्रसंगी बंडाचा झेंडा फडकवला. त्यांच्या या लढ्याला आमचा सलाम. डॉक्टर अंजली देशपांडे, वयोवृद्धांचा आधारवड. कठीण काळात वृद्धांच्या मदतीसाठी धावल्या डॉक्टर अंजली देशपांडे. गेली 10 वर्ष डॉक्टर अंजली वयोवृद्धांसाठी काम करतायत. मधुर भाव हा फक्त वृद्धाश्रम नाही तर अनेकांचं सेकंड होम आहे. इथे येणाऱ्या वृद्धांच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजीही डॉक्टर अंजली यांनी घेतलीय. 55 आजी आजोबा आनंदानं, आत्मसन्मानानं आपलं दुसरं घर समजून मधुर भाव मध्ये राहतायत. जे परावलंबी आहेत त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मधुर भाव मध्ये उपचार दिले जातात. ज्येष्ठांच्या निरोगी आणि सन्मानपूर्वक आयुष्यासाठी प्रयत्नशील असलेल्या डॉक्टर अंजली देशपांडे यांचा मुक्ता सन्मान देऊन न्यूज 18 लोकमत गौरव करत आहे. तर आज हा जो पुरस्कार आहे हे मी मधुरभावच्या वतीने, मी नसून माझ्या मागे काम करणारी सगळी टीम आहे, जी केअरटेकर आहे, नर्सिंग स्टाफ आहे, सोशल वर्कर आहे. कारण हे कार्य दिसतं तेवढं खूप सोपं नाही. ज्येष्ठांचं लहान बाळासारखं सांभाळावं लागतं. आणि अल्झायमर डिमेन्शिया हा रोग तर खूप समाजात लोकांना माहिती नाही, लोक त्यांच्याविषयी आपुलकी नाही. अशा सगळ्या वृद्धांना आज आमचे 2 सेंटर्स आहेत. 150 वृद्ध आणि 40 स्वयंसेवक अशी मोठी टीम आहे. कर्तबगार, कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा दाखवणारा, विविध क्षेत्रांमधील महिलांच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा आणि त्यांचा गौरव करणारा आमचा मुक्ता सन्मान हा कार्यक्रम या शनिवारी 5 वाजता पाहायला विसरू नका. पुढे पाहूयात, यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता अंबानी यांनी हर सर्कल ॲप हिंदीत लॉन्च केलंय. गेल्या वर्षी त्यांनी हर सर्कल ॲपची स्थापना केली होती आणि डिजिटल क्रांतीच्या सामर्थ्याने महिला शक्तीचा समन्वय साधण्याचं उद्दिष्ट हर सर्कल ॲपचं होतं. गेल्या वर्षभरात हर सर्कल ॲप नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचलंय. पुढे बघत, कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सर्व काही करणं शक्य आहे. न्यूज 18च्या बायजूस यंग जिनियस सीझन 2 मध्ये आम्हाला अशी बालकं सापडली की ज्यांनी अशक्य ते शक्य केलं. पाहूयात असेच काही जिनियस जे आपल्या या आठवड्याच्या मालिकेत
पाहायला मिळणार आहेत. अब जरा सोचिए, अगर दो टेक्निकल जीनियस आपस में मिल जाएं तो क्या होगा? तो तहलका होगा, टेक्नोलॉजी की दुनिया में धमाल मचेगा। और ऐसा ही धमाल मचाने आ रही है दो बार MIT ग्लोबल एपाथॉन जीत चुकी ये विजेता जोड़ी, मुंबई से 11 साल के आयुष शंकरन और जसित नारंग। कोडिंग से हमें बहुत प्यार है और हम कोडिंग की वजह से ही दोस्त हैं। हमारी लाइफ कोडिंग के आसपास रिवॉल्व करती है। जब एक्टिंग की बात आए तो ये भी जीनियस कहलाए। प्लीज वेलकम द वन एंड ओनली कृष्ण कुमार मेनन उर्फ के मेनन। कमाल है यार, कौन सी उम्र में सीखा तुम लोगों ने? बचपन क्रेडिल क्या था? No, 9-10 साल। अनबिलीवेबल। Which of these factors most contributes to current global warming? Option A, sunspots. Option B, hole in ozone. Option C, CO2 emissions. Option D, garbage. सी है ना, CO2 emissions। मुझे नहीं लगता ये आंसर है। अगर आपको नहीं लगता तो पक्का ये है। सही है। देखते हैं। 10 साल का एक बच्चा इंडिया और श्रीलंका के बीच बनी हुई 30 किलोमीटर लंबी पार्क स्ट्रीट को सिर्फ 10 घंटे और 30 मिनट में पार कर गया। ये है तेनी तमिलनाडु से जय जसवंत। So what is your dream? You want to win an Olympic medal? Yes, sir. Do you know any Indian swimmer who's qualified for the Olympics? Sajan Prakash. Sajan Prakash is qualified for the Olympics. sir. You know who that is? Oh, he's Sajan Prakash. Hi. Hi தம்பி, எப்படி இருக்க? நல்லா இருக்கேன். In which age do you start swimming? I started like you only, I think. I started at the age of 5, but I always was in the pool, not so adventurous and thrilled like you. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.